नमस्कार. अरे या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आज या ठिकाणी मला हे बदाम आहे, बदाम खान. तर आज या ठिकाणी मला या गावाचा सरपंच म्हणून खर तर माझी छाती अभिमानानं फुलून गेलेली आहे. ए म्हातारे, ते पाय तुटतील. हा, आपल्या गावामधली जी 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले जे काही उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार समारंभ आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, त्या पोरांना मार्गदर्शन करण्याकरता मी खास आमंत्रित केलेलं आहे. हे आमचे जावाई आहे. एवढंच नाही तर विशेष म्हणजे हे फॉरेन वरून अतिशय भयंकर असं शिक्षण घेऊन आलेले आहे. आणि पोरांना त्यांचं मार्गदर्शन भेटलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जिद्द म्हणजे काय असते ते ह्या माणसाकडे पाहून तुम्ही शिकलं पाहिजे. हा, अरे स्वतःच्या लायकीवर मात करून हा माणूस काय परिस्थितीवर मात करून असा आहे शब्द. लायकी वेगळा आहे, परिस्थिती वेगळा आहे. जाय बापू, असू द्या. तुम्ही फॅमिली आहे, तुमच्याशी काय फॉर्मल वागणार आहे आम्ही. नाही, असू द्या. हा, तर स्वतः परिस्थिती ना परिस्थिती. तर स्वतःची लायकी नसताना परिस्थितीवर मात करून ते या ठिकाणी आज या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद होते की अतिशय भयंकर पद्धतीचं शिक्षण घेऊन ते परदेशातून इथं आलेले आहेत. तर मी जाय बापू यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. मी स्वतःलाच आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजे. तर सत्कार समारंभ या ठिकाणी संपलेला. सत्कार केला की नारळ ओवळलं माझ्या अंगावरून. काय केलं जाय बापू, तुम्ही फॅमिली आहे ना, तुमच्याशी काय फॉर्मल वागणार आहे आम्ही. फॅमिली पण बाकीची फॅमिली नाहीत ना, त्यांच्यासमोर नका असं करू. नाही काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुम्हाला देणार ना घरी गेल्यावरती. मी जाय बापांना विनंती करतो की आमच्या या पोरांसमोर त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळावं. पण मार्गदर्शन करा असं म्हणा. हा 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 त्यांनी आमच्या पोरासमोर मार्गदर्शन करून त्यांचं ज्ञान पाजळावं. आणि जेणेकरून आमच्या पोरांना फायदा. या या जाय बापू. ए यार काय जाऊ टाळ्या वाजवणार. काय टाळ्या वाजून वाजवत आहेत आपलेच आहेत ते गावात. ते काही झोपायला आलं इथे. अरे बॉडी आहे आपल्याकडे. बॉडी म्हणजे झोप आहे, ताप आलाय. नमस्कार. नमस्कार. माझा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी या आपल्या गावचा जावई. अरे मी क्या गाव यांचा जावई. माझ्या मुलीला का नाही नाचवलं. अरे जावई तसं जावई म्हणजे तसं गावाचं जावई नाही. मी यांचं जावई. मला माझा जावई आहे. दम लागला, दम लागला. आजी हळू 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 बसा. यांना दम लागलाय. यांचा पंप द्या, पंप. एक मिनिट. मला वाटलं अरे म्हातारी का टायर आहे का. अरे आजी मोठा श्वास घ्या. मोठा शेवटचा नाही, मोठा घ्या. सोडा आता. सरपंच मी ठेवतो. काय बोलू काय सुचत नाही. अरे ऐका ना, बसा ना. मी डायरेक्ट मुद्द्यावरती होतो. तुम्हाला जे प्रश्न विचारत मला बिंदास विचार. मी विचारू काय. येस येस विचारा ना. व्हॉट्स युअर गुड नेम. राख्या. मिस्टर राकेश. विचारा. घे रे पटपट, वेळ चाललाय घे. तर सर मला तुम्हाला विचारायचंय, जशी फॉरेनची माणसं इकडे येतात आणि इकडच्या उन्हामुळं त्यांना असं टॅन होतं, काळी पडतात, तसं तुम्ही परदेशात जाऊन गोरे का नाही झालात. बरोबर आहे. बघितलं का. तुम्ही पण 2 सिरियस पिक्चर केले ना. हो हो. काय फरक पडला. छोटी कॉमेडीज करताय ना.
विचारायला सांगितलं तर काही ना विचारायचं. हे शाहरुख का तिकडे ते टॅन झाले तुम्ही गोरे का नाही हे ना विचारायचं. असं रे. आणि इकडे दे. खाली बस. कोयता काढता यार. पैसा काढतो तुम्ही माझं करिअर काढायला ना. पैसा नाही काढायला. माझा सरपंच आहे मी ऐकाय. मी डिझास्टर मॅनेजमेंट असं शिकून आलोय. तुम्ही ते सांगा ना, काय मेन सांगा ना तुम्ही. मी डिझास्टर मॅनेजमेंट शिकलोय. काय कळलं नाही. आजी तिथे ताण तणावाची परिस्थिती निर्माण होते ती कशी हँडल करायची त्याचं प्रशिक्षण देतात. हा माझी पण लय अडचण झाली, डिझास्टर झालं माझं. प्लीज बोला काय. 9 महिन्यांपासून बायको माहेरच नाही गेली, मी काय करू? अरे बघतो काय सांगणार डिझास्टर म्हणजे बाहेर पडू. फार मोठं डिझास्टर आहे. इतकं फालतू डिझास्टर आहे ना तुझं, तुला ऍक्च्युली कळलंच नाही डिझास्टर काय असतं. टाइमपास चालू लोकांचा. सर बस इकडे मी सांग. सर माझा डिझास्टरचा प्रश्न आहे. प्लीज विचारा. आज सकाळी 5 वाजता मला स्वप्न पडलंय काय स्वप्न पडलं? की मी असा महिनावतीच्या फडात गेलोय. बर. महिनावती तिकडून नाचती, हा मी खिशात हात घातला, हा. महिनावती दचकली, माझ्या खिशात पैसे नव्हते. हे हे तुझं डिझास्टर आहे. डिझास्टर सगळ्या गावासमोर. एक स्वप्न असं पण बघ मी तुझ्या खिशात हात टाकतो म्हणून. हा? सर मग तुम्हाला असं नाही वाटत हे तुमच्या बाबतीत थोडं डिझास्टर होईल? ऐका ना. असणार बाबा काय रे गप्प मी बसा काय तर शिकलो रे. नाही यार. अरे मी सांगते माझं ऐकून घ्या. मी म्हणते बुडसट डिझास्टर का काय ते माझं महत्वाचं ऐकून घे बोला बाळा. बोला बोला बोला. माझं असं होतं की सकाळी मला बदाम खावे वाटतात हा. पण कवळी हरवते. बर. मग कसे खायचे सोलून म्हणून सकाळी खाल्ले ते करून खाईपर्यंत फक्त साला तोंडात उरली. बदाम फेकले तसेच. मग ते बदाम कुठे आहेत? तुम्ही आल्या आल्या नाही का खाल्लेत? ते म्हातारीचे सोललेले बदाम मी खाल्ले. मी म्हणलं आता फेकणार कुठे, तर म्हटलं असू द्या त्याला काय. पण हे सगळे बकवास आहे. हे सगळे बकवास डिझास्टर आहे तुमचे. माझं आहे का कसं आहे माहितीये का, अडाणी लोक आहे, खेड्यातले लोक आहे, त्यांना समजत नाही आहे. मी काय म्हणतो, जसं आम्हाला समजल या भाषेत तुम्ही समजून सांगा ना. ते ऐकतील. हा मग काय तर सांगू मी. हा, हा. शांत बसाल. एकदम एकदम. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जिथं जीवनमानाचा प्रश्न असतो अशी परिस्थिती. कळलं का? मी काय म्हणतो मिस्टर बांगू इकडे. मंगू रे पाप्या नाव आहे सॉरी माझं. पाप्या. हा मिस्टर प्रकाश. काय होय? बाहेर खूप मोठा पाऊस पडतोय तर तुम्ही काय कराल? मी घरात आहे, हा तुम्ही घरात आहे, 12 पाऊस पडतो, पाऊस पडतोय. तुम्ही दरवाजा उघडेल, हा. हात असं करेल हा. आणि खरं तू भिकारी आहे का तुझा मेंदू भिकारी आहे? अरे मला ताण लागली होती म्हणून 2 थेंब घेतले मी करून. एवढं काय चुकलं? जा बस तिकडे. मिस्टर समजा बाहेर धो पाऊस चालू आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे. हा तुम्ही काय कराल? सांग ना. मग मी तिला फोन करून बोलवून घेईन. तुम्ही दोघं मला सगळं संपल्यानंतर भेटा. हा हा तुम्हाला मी डिझास्टर मॅनेजमेंट करून दाखवतो. आजी ए आजी ए आजी ग काय रे? ती म्हातारी मुद्दाम करते का रे? काय आलं? इतक्या जोरात ओरडलो तेव्हा नाही ऐकलं, नुसतं म्हणलं आजी ग, लगेच ऐकलं. आजी काय रे? बाहेर सोसाट्याचा वारा सुटलाय, पाऊस पडतोय, तुम्ही काय कराल? बाई हा एवढी नाही आता थंडी सोसत तुझ्या आजीला. हा. मी आपलं हे थट्टी थट्टी. अरे प्यायला बसली. अरे तेल आहे ते. हा हा घोरपडीचं तेल आहे ते थोडं गरम गुडघ्यानं लावून घेते. अच्छा हा. ऐका ना, हे काय चाललंय? मला मी जाऊ का? माझं ना डोकं गार झालं माझं एकदम, मला कळत नाही काय करावं यार. घेतोस का थट्टी थट्टी? अरे मालिश करायला तेल घेतोस का? अरे ऐका ना रे, मी तुम्हाला सांगू ना, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय माहिती का, ढगफुटी झाली, पूर आला, असं मला सांगायचं आहे रे. सांगा ना मग. समजून घ्या ना यार. एवढं डेंजर होतं त्याला? हो मला एक प्रश्न पडलाय. बोला. डिझास्टर मॅनेजमेंटचा. हा. म्हणजे समजा असा ढगफुटी झाली, हा. असा पूर आला हा. आणि महिनावतीचा फड वाहून गेला, तर मग मी काय करू? हे सतत लावणीच्या फळावर कसे काय असतात हो? ते 24 तास ते लावणीच्या फळावर असतात. कालच पोलिसांनी त्यांच्या दोन्ही ढोलक्या फोडल्या म्हणून इकडे आहे. म्हणजे तिकडेच असतात ते.
तुम्हाला दुसरी नैसर्गिक आपत्ती सांगतो. समजा तुमच्या गावाला आग लागली, काय कराल? तुझा मुडदा शिवला माझा डोळा. माझ्या गावाला तुझा थोबाड आला. सॉरी हळू 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 म्हातारे हळू. ओ सरपंच, तुम्ही ना ओ जावई तुम्ही ना चांगले उदाहरण द्या ना. समजा तुमच्या गावात अर्थक्वेक आला, काय कराल? काय आला? अर्थक्वेक आला, काय कराल? आम्ही हॅपी बर्थडे म्हणून कापून खाऊ. मला खरंच कळत नाही, देव जेव्हा बुद्धी वाढत होता तुम्ही काय चाळण घेऊन गेले होते का हो? इतके कसे भिकारी रे तुम्ही यार. अरे अर्थक्वेक म्हणजे केक नाही रे, अर्थक्वेक म्हणजे भूकंप. आता मी घरात आहे, भूकंप आला, सगळी जमीन हलते, भिंती हलतायत, मग माझ्या अंगावर सगळं पडलं, मी दबलो, तुम्ही काय कराल? आम्ही तुम्हाला पोचवायची तयारी करू. आम्ही जातो आमच्या गावी. माहिती घ्या. मी काय म्हणतो भिकाऱ्यांनो, तुमच्या गावात भूकंप आला, सगळं गाव दबलं, मग तुम्ही काय कराल? मी काय करीन, मी अख्ख्या गावाला गोळा करीन आणि असं रिकाम्या जागेवरती जाईन. बापरे, एवढ्या वेळात ना आता चांगलं बोलायचं. क्या बात. वा, क्या बात. क्या बात आहे. आणि मग आणि मग त्या रिकाम्या जागेवरती मैनावतीची लावणी करीन. लय वा. अरे कशा तुम्ही करंट येत सगळे. तुमच्या गावात पूर येऊ दे, आग लागू दे, ना तर भूकंपात अख्खं गाव जाऊ दे, मला तुमच्या आईला तुमच्या तुझ्या आईला तुझा मी मुडदा शिवला.